ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत। ज्येष्ठ साहित्यिक, ऐतिहासिक कादंबरीकार, माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांची साताऱ्यात होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे। या निवडीनंतर त्यांचं सर्वच क्षेत्रातून अभिनंदन होते। या निवडीनंतर विश्वास पाटील यांनी त्यांची पहिली मुलाखत एबीपी माझाला दिली आहे। या मुलाखतीत पाटील यांनी आपल्या साहित्यिक कारकिर्दीचा आढावा तर घेतलाच, पण त्यांच्या विरोधात षडयंत्र रचणाऱ्यांनाही आव्हानं दिली आहेत। पाहूयात ही मुलाखत। सर नमस्कार आणि सर्वात आधी खूप खूप अभिनंदन, अध्यक्षपदी तुमची निवड झाली त्याबद्दल धन्यवाद। हो सर, आपण हा इंटरव्ह्यू ही मुलाखत राजहंस प्रकाशनच्या कार्यालयामध्ये करतो आहोत, ज्या राजहंस प्रकाशननी तुमची पानिपत ही कादंबरी प्रकाशित केली। खरं तर पानिपत नंतर अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत। महानायक आहे, संभाजी आहे, झाडाझडती आहे, चंद्रमुखी आहे, तुम्ही कवी आहात, चित्रपट निर्माण केलेले आहेत, सनदी अधिकारी आहात, इतका मोठा तुमचा कामाचा परीघ राहिलाय। मात्र पानिपतकार हे जे बिरुद आहे तुमच्या नावाला चिकटलेलं, ते आजतागायत आहे। तर त्यावेळी वयाच्या 28व्या वर्षी तुम्ही ही प्रकाशित केली, त्यावेळी तुम्ही या राजहंसच्या इथल्या पुण्यातल्या कार्यालयात येत असाल आणि आज नियोजित अध्यक्ष म्हणून साहित्य संमेलनाचे या ठिकाणी आहात। खूप मोठा पट आहे, तर कसं बघताय याकडे? बघायचं म्हणजे अनुभवाचा, जीवनाच्या अनुभवाचा भाग आहे। ज्या वेळेला मी राजहंसकडे पानिपत घेऊन आलो होतो, त्यावेळेला मी नौका होतो आणि त्यावेळेला माझ्या हातामध्ये मला वाटतं 6 की 7 अशा फाईल्स होत्या आणि त्या फाईल्स घेऊन मी पुण्यातून फिरत होतो। एकूण 12 प्रकाशकांना मी ते स्क्रिप्ट दिलेलं होतं। त्यापैकी बहुतांश जणांनी न वाचता परत केलं, कारण एक नवीन लेखक काय लिहिणार आहे असा त्यांना प्रश्न होता। पण दिलीप माजगावकरांना पानिपत या विषयामध्ये मी लिहितोय यामध्ये खूप त्यांना इंटरेस्टिंग काहीतरी वेगळं वाटलं, चमक वाटली आणि ते म्हणाले मी पाहतो। आणि एकदा मात्र ते हस्तलिखित त्यांनी अथपासून इथपर्यंत वाचलं आणि मला सांगितलं की वा पाटील, मराठे पानिपतावर हारले, तुम्ही जिंकला। आतापर्यंत लेखक म्हणून तर तुम्हाला लोकप्रियता लाभलेली, लोकांकडून एक रेकग्निशन ज्याला म्हणतो आपण, तर ते तर तुम्हाला गेली 4 दशकं आपण पाहतो आहोत। मी नम्रपणे तुम्हाला सांगेन की साहित्य संमेलनाचं अध्यक्ष व्हायलाच पाहिजे यासाठी मी महत्वाकांक्षी कधीही नव्हतो किंवा मी त्याच्या पाठीमागे कधीही लागलेलो नव्हतो। उलट 2009 साली पुण्यामध्ये ज्यावेळेला साहित्य संमेलन झालं, त्यावेळेला मुंबईला येऊन डॉक्टर सतीश देसाई आणि आपले मुलाखतकार सुधीर गाडगीळ, आमचे मित्र सुधीर गाडगीळ, हे दोघं आणि काही कार्यकर्ते माझ्याकडे आले होते आणि म्हणाले होते पुण्यात साहित्य संमेलन आहे आणि आम्हाला तरुण अध्यक्ष पाहिजे, तर तुम्ही अध्यक्ष व्हा। म्हणजे ही गोष्ट कधीची, ही साधारणतः 16-17 वर्षापूर्वीची। मी त्यांना नम्रपणे सांगितलं की हे माझं लिहायचं वय आहे, हे अध्यक्ष व्हायचं वय नाही। आणि नंतरही अनेक वेळेला विचारणा झाली होती, पण मी यासाठी महत्वाकांक्षी होतो असं नाही। पण अलीकडच्या काळामध्ये काही मित्र माझे म्हणायला लागले की आता ही वेळ आलेली आहे, तुमचं बऱ्यापैकी भर साहित्यात घालण्याचा तुम्ही प्रयत्न केलेला आहात, तर तुम्ही आता नाकार देऊ नका। की तुम्ही लोकप्रिय आहेत तेच लिहिता असंही एक म्हटलं जातं, की जे लोकांच्या भावनांना हात घालेल, अस्मितांना फुलवेल असं लिहिता, असंही म्हटलं जातं। आता ते म्हणणाऱ्याला मी काय करणार? आता महाराष्ट्रातली सहकार चळवळ, या सहकार चळवळीवर मी उत्तम अशी नागकेशर नावाची कादंबरी लिहिली, जी दुर्दैवानं त्यामध्ये जो रोग आलेला आपला कोरोनाच्या काळामध्ये आली, त्यामुळे लोकांच्या लक्षात आली नाही। ती त्या विषयावरची वेगळी कादंबरी आहे। किंवा मी छत्तीसगडला गेलो, छत्तीसगडचे मी नक्षलाईट एरियातले अनुभव बघितले। तिथं माझ्या असं लक्षात आलं की मुलं आणि मुलींना एक तर पोलिसात नोकरी करावी लागेल किंवा बंदूक घेऊन नक्षल व्हावं लागेल। त्या पेचात अडकलेल्या पिढीवर मी धुडिया नावाची कादंबरी लिहिली। तर अशा वेगवेगळ्या कादंबऱ्या, किंवा पांगिरा ही पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न, संपूर्ण गावाची प्रश्न आहे। विस्थापितांची झाडाझडती आहे,
तमाशा कलावंतांची गाभुळलेल्या चंद्रमणात आहे. असं वेगवेगळे प्रकार मी करतो. आणि लक्षात घ्या, मी फक्त कादंबऱ्या लिहिलेलं नाही, माझी काही वेगळे ग्रंथ आहेत. उदाहरणार्थ नॉट गॉन विथ द विंड नावाचं जगभरामध्ये गाजलेले साहित्यकृतीवरचे अभिजात सिनेमे आणि साहित्यकृती यांचा फरक दाखवणारे नॉट गॉन विथ द विंड हे माझं पुस्तक हे भारतीय ज्ञानपीठानं सुद्धा हिंदीमध्ये प्रकाशित केलेलं आहे. किंवा अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान या नावाचं मी चरित्र लिहिलेलं आहे. किंवा रणांगण सारखं नाटक आहे. मला असं वाटतं की लेखकाला प्रकृतीप्रमाणे त्या वेळेला ते वाटेल ते त्यांनी लिहावं. सर, आता तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या या तुम्ही लिहिलेल्या पुस्तकाचा उल्लेख केला. नुकतंच एक तुमचं वक्तव्य चर्चेमध्ये होतं आरक्षणाच्या संबंधात. तुम्ही एका मुलाखतीमध्ये म्हटलं होता की जे कमी बुद्धीचे आहेत त्यांच्या हाताखाली मला काम करावं लागलं. नक्की तुम्हाला म्हणायचं काय होतं? मला मी तेच विचारतो. नाहीये की शेतकरी समाजाचा जो दाखला दिला जातो तसे इतर राज्यातले काही कृषक समाजातून आलेले ज्यांचा दलित किंवा पददलित यांच्याशी काही संबंध नव्हता, शेतीवाडीवर काम करणारे 2 अधिकारी माझ्या जीवनात आले. मी माझं उदाहरण सांगत होतो. मी हैदराबाद गॅझेट बद्दल बोलत होतो, मी आरक्षणाबद्दल बोलत नव्हतो, पण कोणीतरी ते ट्विस्ट करून तेवढे शब्द वापरले. ते आरक्षणाबद्दलचं माझं मत नाही आहे. आणि मुळात ज्या वेळेला मी मराठ्यांच्या रिझर्वेशनवर बोलतो त्यावेळेला मला नेमकं हेच सांगायचं असतं की महाराष्ट्राच्या राजकारणातली जी 60-70 भाग्यवंत राजकारणी कुटुंब आहेत तो म्हणजे मराठी समाज नव्हे. मराठा समाज हा गोरगरीब आहे आणि त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. प्रत्येक गावामध्ये तुम्हाला 200 100 बिन लग्नाची मुलं मुली दिसतील, कारण त्यांना नोकऱ्या नाही. तर मुलगीला बेकाराला देण्याऐवजी मुलगी म्हणते बाबा मी तुमच्या घरी विहिरीमध्ये जीव देईन, तुमच्या घरी राहीन. मुलींची लग्न नाहीत, मुलांची नाहीत. याकडे कुठेतरी लक्ष जावं यासाठी मी हा मुद्दा मांडला. अन्यथा मी तुम्हाला पुन्हा सांगतो की लेखकाला जात नसते. कोणत्याही लेखकाला किंवा कवीला जात नसते. लेखक आणि कवीला धर्म असतो आणि तो धर्म म्हणजे मानवतेचा धर्म. आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून आपण साहित्याकडे बघायचं. म्हणजे आरक्षणाला काही तुमचा विरोध नाहीये, म्हणजे त्या वक्तव्यातून काही लोकांनी जो तसा अर्थ काढला. आरक्षणाला विरोध असायचं कारण नाही. फक्त महाराष्ट्रातल्या शेतीवर काम करणाऱ्या तमाम मराठा वर्गाकडे बघताना ते सगळे प्रत्येकाच्या घरात जणू काही शुगर फॅक्टरी आहे, प्रत्येकाच्या घरात काही जणू काही दारूचे कारखाने आहेत किंवा शिक्षण संस्था आहेत, असं काही नाही आहे. साहित्यावरतीच बोलताना सर तुमचे सख्खे बंधू तुमच्यावरती आरोप करत आलेले आहेत, सुरेश पाटील, तर त्या आरोपांबद्दल तुम्हाला काही बोलावंसं वाटतं? काय आरोप केले? तो कुठल्याही माझ्या नातेवाईकांनी काय आरोप केलेत? तुम्ही आता समजा लोकसत्तेनं छापलं, याच लोकसत्तेमध्ये वसंत कानेटकर यांनी पान भरून लेख लिहिला की 100 वर्षामधली सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणजे महानायक. ही त्याने लिहिलं. बरोबर. आणि 3 महिन्यापूर्वी याच लोकसत्तेमध्ये अमिताभ घोष या नावाचा जागतिक दर्जाचा कादंबरीकार त्याची मुलाखत आलेली आहे. आणि त्या मुलाखतीमध्ये माझा आवडता भारतीय लेखक म्हणून विश्वास पाटलाचं नाव घेतलं जातं आणि तेही लोकसत्तेमध्ये छापून येतं. हा विरोधाभास नव्हे का? मी असं म्हणेन, नम्रपणे महाराष्ट्रापुढे म्हणेन की जो माझ्यावर वाङ्मय चौर्याचा आरोप करणारा लेख पुन्हा छापावा. त्या छापलेल्या लेखामध्ये कुठल्याही पॅरेग्राफमध्ये मी कुणाची कॅरेक्टर किंवा कुणापासून काही उचललेलं आहे. 3 पानं जरी माझी 800 पानाची कादंबरी आहे, 3 पानं जरी मी कुणी किंवा 3 पॅरेग्राफ दाखवले मी कुणाचे लिफ्ट केलेले आहेत तरी मी लेखणी सोडेन. पण ज्या वेळेला लस्ट फॉर लालबाग ही कादंबरी आली, माझ्याकडे आहे ती कादंबरी आता, 2 महिन्यामध्ये 3 आवृत्त्या निघालेल्या होत्या. गिरणीचा संप आणि गिरण्यांची विक्री हा विषय कुणाला तरी वाढू द्यायचा नव्हता, म्हणून त्याच्या भोवती एक स्कॅन्डल बनवलं. आणि या स्कॅन्डल मध्ये तुमचा कोणी जवळचा नातेवाईक उभा केला आणि त्यानंच तुमच्यावर आरोप केला की त्यांच्यातलं उचललंय, म्हणजे चर्चा मुख्य विषयाची बाजूला राहते.
सर आता आपण साहित्याच्या बद्दलच बोलतो पण मलाही पत्रकार म्हणून आजूबाजूला जे जाणवतं की महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवते. खूप सगळा विखार आपण पाहतो आहोत. तुम्ही अण्णाभाऊ साठेंवरती लिहिलेलं आहे, अनेक वेगवेगळे विषय हाताळलेले आहेत. तर याबद्दल तुम्हाला एक लेखक म्हणून काय वाटतं की आपण इतका सगळा ऐतिहासिक पट मांडतो, वेगवेगळ्या सामाजिक समस्या मांडतो, आंतरराष्ट्रीय पातळीवरती पण हे जे काही साहित्य आहे ते तुमचं पोहोचलेलं आहे किंवा ते विषय तुम्ही हाताळता, पण आत्ता महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवतीये असं तुम्हाला वाटतं? म्हणजे आपण म्हणतो की फुले, शाहू आणि आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. फुलेंपासून शाहूंना, शाहूंपासून आंबेडकरांना असा वेगळं करण्याचा काही प्रयत्न होतोय असं वाटतं तुम्हाला? त्याच्यामध्ये बऱ्याच गमती जमती आहे. मी बऱ्यापैकी सखोल अभ्यास केलाय. मी माझं सगळं बाजूला ठेवून मी सखोल अभ्यास केलेला आहे. आणि मी असं सांगतो की बरेचसे मोठे निर्णय चर्चेविना सखोलपणे अभ्यास न करता झालेले आहेत. त्याची सगळी फळं आहेत, बाकी काही नाही. बरं, अच्छा. सर, म्हणजे एक आरक्षणाबद्दल तुम्ही म्हणताय, पण म्हणजे हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करायला हरकत नाही असं तुमचं म्हणणं आहे? हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी करायला हरकत नाही, हैदराबाद गॅजेटची एक प्रेरणा म्हणून स्वीकारावं. अच्छा, हैदराबाद गॅजेट आणि मग सातारा गॅजेट आहे किंवा इतर कोल्हापूर गॅजेट आहे त्याची अंमलबजावणीची मागणी होतीये, तर त्याबद्दल पण तुमचं म्हणणं आहे की नाही? हे बघा, प्रत्येक गॅजेट वेगळं आहे. मुळात लोकांना हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेट असं काही नाहीये. लोकांना कल्पना नाही, तसं नाही. मुळात ज्या हंटर साहेबासमोर महात्मा फुल्यांनी साक्ष दिली, त्या हंटर साहेबांनी 1882-83 नंतर ऑल इंडिया लेवलवर 33-34 मोठी गॅजेट तयार केली. ही ब्रिटिश इंडियाची गॅजेट्स आहेत. त्याच्यानंतर त्याच्यातले काही प्रोव्हिन्शियल गॅजेट आहेत, आणि 1909चं प्रोव्हिन्शियल गॅजेट जे आहे त्यामध्ये हैदराबाद डॉमिनियनचा भाग आहे. तर त्यातून आपण संदर्भ शोधायचे आहे. सर, शेवटचा प्रश्न. एकदा साहित्य संमेलनाचं अध्यक्ष बनलं की जणू काही आता सगळं लेखन जे आहे तर ते आपण भरून पावलेलो आहोत असं काहींचं मत बनतं. मात्र महाराष्ट्राला तुमच्याकडून, मराठी भाषिकांना तुमच्याकडून आणखी बरंच काही. आणि आताची एक ब्रेकिंग बातमी बघूयात. खासदार संजय राऊतांचा ठाण्यामध्ये पुतळा जाळण्यात आलेला आहे. खासदार संजय राऊत